नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 31. आरोही सुखदुःखाच्या पलीकडे गेली होती. आत्तापर्यंत तिने बरंच काही भोगलं होतं. त्या यातना एका क्षणामध्ये नाहीशा झाल्या होत्या, कारण तिला तिच्या जन्माचा सोबती मिळाला होता. यावेळी तिच्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलं होतं. ते शमवायचं कसं हेच तिला समजत नव्हतं. तिने अलगद त्याच्या भारदस्त पाठीवरून दोन्ही हात फिरवले. हा तोच स्नेकचा टॅटू होता, जो त्या रात्री तिने पाहिला होता. ज्या अनोळखी माणसासोबत तिने रात्र घालवली होती, खरं तर तिने त्याचा दुस्वास करायला हवा होता, पण तिने प्रेम केलं होतं. त्या रात्रीनंतर तिच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली होती. तिने त्याला आपलं सर्वस्व मानलं होतं. त्याच्याशिवाय ती कोणाही पुरुषाचा विचार करू शकणार नव्हती. पण जेव्हा कधी विश्वजित तिच्या जवळ यायचा, तिला तोच भास व्हायचा आणि तिचं अंतर्मन तिला सांगायचं की हा तोच व्यक्ती आहे. शेवटी तिचा तर्क खरा ठरला होता. तिने अलगद त्याच्या पाठीवर ओठ टेकवले आणि त्याला मिठी मारत मोठमोठ्याने रडायला लागली. विश्वजितने तिला अडवलं नाही. यावेळी तिचं मोकळं होणं गरजेचं होतं. जे झालं त्यामध्ये माझी चूक नव्हती. माझ्या घरची परिस्थिती तुझ्यापासून लपलेली नाही, म्हणून स्वतःला शांत करण्यासाठी मी कॉल गर्लचा आधार घेत होतो त्या दिवशी. पण मी अशाच मुलीची वाट पाहत होतो. पण जो अनुभव मला तुझ्यासोबत आला, तो याआधी मी कधीच अनुभवला नाही. तू पहिली मुलगी होती जिच्या सहवासात मला प्रेमाचा ओलावा मिळाला होता. तुझ्या प्रत्येक स्पर्शाने माझं दुःख हलकं होत गेलं आणि त्याच वेळेस मी तुझ्याकडे ओढला गेलो. त्यानंतर मी तुझा बराच शोध घेतला, पण तू सापडली नाही. पण आपलं मिलन भाग्यलिखित होतं, म्हणून तू स्वतःहून माझ्याजवळ आलीस. विश्वजितने खरं काय ते सांगून टाकलं. मला सोडून जाणार नाही ना? मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. आरोही अजूनही रडत होती. विश्वजित तिच्या दिशेने वळला आणि तिला तसंच आपल्या मिठीमध्ये घट्ट आवळून धरलं. या जन्मात तरी नाही, कधीच नाही. तू माझी जबाबदारी आहे आणि लवकरच आपण दोघे लग्नाच्या पवित्र बंधनामध्ये अडकणार आहोत, हे माझं वचन आहे. विश्वजितने अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिला आपल्या मिठीमध्ये कैद केले. आरोहीने त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. यावेळी ती निर्धास्त झाली होती. तिला तिचं हक्काचं प्रेम मिळालं होतं. आता जगातील कोणतीही ताकद तिला विश्वजितपासून दूर करणार नव्हती. अमृता आणि रीटा गार्डनमध्ये कॉफी पीत बसले होते. तसा रीटाने विषय काढला. विश्वा आणि आरोही अजूनही आले नाही. नक्की हे दोघे कुठे गेले असतील? मला तर भीतीच वाटते, कारण ती मुलगी दिसते तशी नाही. रीटा आगीमध्ये तेल ओतत म्हणाली. मी काय करायला हवं असं तुला वाटतं? विश्वा लग्नासाठी तयार होत नाही आणि त्रिशा ऐकायला मागत नाही. दोन्ही मुलांनी जीणं मुश्किल केलं आहे, म्हणून एकाला दोष देऊन उपयोग नाही.
आणि राहिला प्रश्न आरोहीचा, तर ती या घरातील नोकर आहे, म्हणून मला तिचं काहीही वाटत नाही, अमृता म्हणाली. त्या मुलीला पाहिलं तरी माझं डोकं फिरतं. विश्वा ज्या प्रकारे तिला इम्पॉर्टन्स देतो ते मला अजिबात आवडत नाही. त्याला महाबळेश्वरला जायचं होतं तर तो त्रिशासोबत घेऊन गेला असता, नाहीतर आपल्या फॅमिलीमध्ये कोणीही गेलं असतं. पण त्याला आरोहीच हवी होती. माहीत नाही या मुलाच्या मनामध्ये काय आहे, रीटा म्हणाली. तसे दोघांचे लक्ष गेटच्या दिशेने गेलं. त्या ठिकाणावरून आवाज येत होता. सिक्युरिटी गार्ड एका माणसाला हाकलत होता. श्याम, काय चाललं आहे? कोण आलं आहे? रीटाने विचारलं. पहा ना मॅडम, एक माणूस जबरदस्ती आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. मी सांगितलं इथे काम नाही, तरी तो ऐकायला मागत नाही, सिक्युरिटी गार्डने सांगितलं. त्याला आतमध्ये पाठवून दे, रीटा म्हणाली. तसा एक अर्धवट वयाचा माणूस डोक्यावरचा कपडा सावरत आतमध्ये आला. नमस्कार मालकीन, माझं नाव दिग्या आहे. तो जमिनीवर बसला. त्याच्या अंगावर मळकटलेला सदरा आणि धोतर होतं आणि डोक्यावर पांढरा कपडा गुंडाळला होता. त्याच्या राहणीमानावरून तो गावचा वाटत होता. काय काम आहे? रीटाने विचारलं. मी नोकरीच्या शोधामध्ये गावावरून आलो आहे. गेल्या 2 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा तुकडा गेला नाही. तुम्ही काम दिलं तर बरं होईल, दिग्या म्हणाला. तुला जेवण हवं असेल तर आम्ही देतो, पण आमच्याजवळ तुझ्या लायकीचं काम नाही आणि तुझा अवतार पाहून वाटत नाही तू काही काम करशील, रीटा कुस्तिकपणे हसत म्हणाली. मी शेतकरी माणूस आहे. मला बागायतीचं समद काम येतं. तुमची बागायती मी फुलून टाकतं की नाही पहाच, दिग्या म्हणाला. तितक्यात राकेश आणि अमित बाहेर आले. काय चाललं आहे आणि हा कोण आहे? राकेशने विचारलं. या माणसाला काम हवं होतं. दिनू अजूनही गावावरून आला नाही. याला बागायतीचं काम देऊया का? गार्डनची अवस्था पहा कशी झाली आहे, रीटा म्हणाली. त्यात विचारण्यासारखं काय आहे? आपल्याला काम होण्याशी मतलब आहे. हे बघ, आम्ही तुला कामासाठी ठेवतो, पण कामामध्ये कुचराई केलेली खपून घेतली जाणार नाही. ही झाडं महागडी आहेत, त्याची खास काळजी घ्यावी लागेल, राकेशने सांगितलं. तुम्ही काय बी काळजी करू नका मालक. आधी काम पहा आणि नंतर पैसे द्या. मला पोटाला 2 घास आणि राहायला जागा भेटली तरी चालेल, दिग्या म्हणाला. सिक्युरिटी, याला रूम दाखवा आणि काम समजावून सांगा, राकेशने सांगितलं. दोघांनाही ऑफिस जाण्यासाठी उशीर झाला होता, म्हणून दोघे निघून गेले. सिक्युरिटी गार्डने त्याला रूम दाखवली. तो रूममध्ये गेला आणि आतून दरवाजा लॉक केला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर डेव्हिलवाली स्माईल होती. तुझ्यापर्यंत पोहोचणं इतकं सोपं असेल असं वाटलं नव्हतं. आता कधी एकदा तुला डोळे भरून पाहतो असं झालं आहे. तुला पाहण्यासाठी या खंडूचे डोळे तरसले आहे. आत्ता तुला समजल की हा खंडू तुझ्यासाठी काय करू शकतो, खंडू स्वतःशी म्हणाला. शेवटी त्याने विना मेन्शनमध्ये शिरकाव केला होता. त्याचा मनसुबा पूर्ण झाल्यानंतर तो आरोहीला घेऊन फरार होणार होता. सकाळी विश्वजितला जाग आली. आरोही त्याच्या मिठीमध्ये निर्धास्तपणे झोपली होती. बाहेर गोठवणारी थंडी पडली होती, म्हणून आरोही त्याच्या शरीराची ऊब घेत होती. आरोही, विश्वजितने आवाज दिला. तिने डोळे किलकिले केले. विश्वजितला आपल्या इतक्या जवळ पाहून तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली.
त्याने अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवले. उठा मॅडम, आपल्याला निघायचं आहे, नाहीतर घरच्यांना वाटेल आपण पळून गेलो आहोत, विश्वजित म्हणाला. ती गोड लाजली आणि जाण्यासाठी उठली. तसं त्याने तिचा हात पकडत तिला जवळ खेचलं. तशी ती त्याच्या छातीवर आदळली. रात्री लवकर का झोपलीस? विश्वजितने तिच्या भोवती हात गुंफले. मला झोप आली होती. पहिल्यांदा मला अशी निवांत झोप लागली होती, म्हणून ही संधी मला गमवायची नव्हती. आरोही त्याच्या केसांमधून हात फिरवत म्हणाली. माझी इच्छा अधुरी राहिली. त्याचं काय? विश्वजितने अलगद तिच्या कॉलर बोनवर ओठ टेकवले. तशी ती शहारली. तुमचं काहीही असतं, सोडा मला, आता नाही उशीर होत तुम्हाला? आरोही अशी काय लाजली होती ज्यामुळे त्याचा तोल गेला. त्याने तसंच तिला बेडवरती आदळलं आणि तिच्यावर पहुडला. विश्वजित, सोडा ना, काय करत आहात? ही काय वेळ आहे का? आरोही स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्यासमोर तिचं काहीही चाललं नाही. तो हळुवारपणे तिच्या शरीरावरून ओठ फिरवत होता. त्या स्पर्शाने तिचं शरीर गरम झालं होतं. त्याने अलगद तिच्या ड्रेसची झीप खाली सरकवली. तसा तिचा ड्रेस खांद्यावरून खाली ओघळला. आरोही पटकन त्याच्यापासून बाजूला झाली. काय झालं? विश्वजितला तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला भीती वाटते, आरोही म्हणाली. भीती? कोणाची? माझी तर वाटत नाही ना? विश्वजितने न समजून विचारले. तुम्हाला कसं समजत नाही? आपण जर असं काही केलं आणि मी प्रेग्नेंट राहिली तर? माझ्या आईने याच ठिकाणी जी चूक केली होती ती मला करायची नाही. प्लीज विश्वा, मला समजून घ्या. आरोही घाबरली होती, कारण याच ठिकाणी तिच्या आईच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली होती. तू असा विचार कसा काय करू शकते? याचा अर्थ तुझा अजूनही माझ्यावर विश्वास नाही. उलट तू प्रेग्नेंट राहिली तर आपल्यासाठी चांगलं आहे. अशाने आपल्या लग्नामध्ये कोणतेही अडथळे येणार नाही. पण त्याआधी तुझा विश्वास असणे गरजेचं आहे. आहे तुझा विश्वास? विश्वजितने तिच्या डोळ्यांमध्ये पाहत विचारले. त्याच्या डोळ्यांमध्ये तिच्याविषयी असलेलं प्रेम ओतप्रोत भरलं होतं, म्हणून नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. तिने स्वतःला त्याच्या मिठीमध्ये झोकून दिलं. त्याला त्याचं उत्तर मिळालं होतं. त्याने अलगद तिच्या अंगावर असलेला टॉप बाजूला सारला आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली. मिलनाची धुंदी दोघांवर चढली होती, त्यामुळे दोघेही बेधुंद झाले होते. याआधी त्याच्या सहवासात तिने जे सुख अनुभवलं होतं ते त्याच्याकडून पुन्हा भरभरून घेत होती. तिला तो स्पर्श हवाहवासा वाटत होता. तोही हळुवारपणे तिला खुलवत होता. आता हा दुरावा दोघांनाही असह्य झाला होता. त्यामुळे दोघांमध्ये असलेले कपड्यांचे अडसर दूर झाले आणि त्याने स्वतःला तिच्यामध्ये सामावून घेतलं. पुन्हा ती पूर्णत्वाला गेली आणि त्याच्यासोबत समरस झाली. नेहमीप्रमाणे आजही सिद्धार्थ हा जान्हवीला भेटायला आला होता. आज अभिजित पण घरीच होता, म्हणून तिघेही हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते. सिद्धार्थमुळे अभिजित पण तिला पुरेपूर वेळ देत होता, त्यामुळे जान्हवी आणखी खुलत चालली होती, जे तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. जान्हवी त्रिशा त्या ठिकाणी आली, जे कोणालाही आवडलं नाही. तिला पाहून जान्हवीने नाक मुरडलं. भाई,
हिला जायला सांगा, नाहीतर मी माझ्या रूममध्ये निघून जाईल, जान्हवी म्हणाली. आणि त्रिशा तिच्या समोर गुडघ्यावर बसली. सॉरी जानू, आजपर्यंत मी बऱ्याच चुका केल्या आहेत. तुझ्यासोबत कधीच चांगली वागली नाही. मान्य करते, मी वाईट मुलगी आहे. माझ्या अशा स्वभावामुळे मी एकटी पडली आहे. आपण स्कूलमध्ये असताना बेस्ट फ्रेंड होतो. मला पुन्हा ती मैत्री अनुभवायची आहे, रिशा खाली मान घालून म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव होते, पण जान्हवीचा तिच्यावर थोडा सुद्धा विश्वास नव्हता. तुझ्यामध्ये अचानक परिवर्तन कसं काय झालं? नाही म्हणजे त्रिशा आणि सॉरी हे समीकरण बसत नाही म्हणून विचारलं. अभिजित पण तिला चांगला ओळखत होता. मला मी केलेल्या चुकांची जाणीव झाली आहे, म्हणून मला प्रायश्चित्त करायचे आहे. प्लीज जान्हवी, मला माफ कर. यापुढे तुला त्रास होईल असं मी कधीच वागणार नाही. हवं तर मी तुझ्या पाया पडते. त्रिशाने चक्क तिचे पाय पकडले. तिची नाटकं पाहून सिद्धार्थ गालामध्ये हसत होता. मी तुला माफ केलं, पण माझ्यापासून दूर राहत जा. जान्हवी इरिटेट झाली होती. तुझं असं वागणं स्वाभाविक आहे, पण एक दिवस तू स्वतः माझ्यासमोर मैत्रीचा हात पुढे करशील. यापुढे मी कोणालाही तक्रारीची संधी देणार नाही. तेव्हा तुम्हाला समजेल की ही त्रिशा आधीसारखी राहिलेली नाही. मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. त्रिशा पहिल्यांदा किचनमध्ये चालली होती. तिघेजण आ वासून तिच्याकडे पाहत होते. मी स्वप्नात तर नाही ना सिद्धार्थ? मला चिमटा काढ पाहू, अभिजित म्हणाला. सिद्धार्थने त्याला जोरात चिमटा काढला. म्हणजे हे स्वप्न नव्हतं? हिला भूताने पछाडलं तर नाही ना? मला भीती वाटायला लागली आहे, अभिजित म्हणाला. तसे दोघेही मोठमोठ्याने हसायला लागले. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे? माझा तिच्यावर थोडा सुद्धा विश्वास नाही. जान्हवी, तू सांभाळून राहा, सिद्धार्थ काळजीने म्हणाला. कारण तिच्या अशा वागण्याचं कारण फक्त सिद्धार्थला माहीत होतं. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.